नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। लवकरच तुमची दुसरी चाचणी आणि त्याच्यानंतर वार्षिक परीक्षा सुद्धा येणार आहे। म्हणूनच वार्षिक परीक्षेसाठी परिपूर्ण असा एक व्हिडिओ रिव्हिजनचा मी आज तुमच्यासाठी बनवत आहे। तर याचे मी 2 भाग बनवणार आहे। त्याच्यातील आजचा हा जो असणार आहे हा पहिला भाग, तर हा तुम्हाला वार्षिक परीक्षेबरोबरच चाचणी क्रमांक 2 म्हणजे आता जी येणारी चाचणी आहे त्याच्या उजळणीसाठी तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे। आज इयत्ता 3री साठी मराठीचा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत। उजळणीचा भाग 3 मधील सगळे धडे आणि सगळ्या कविता याच्यावरची प्रश्नोत्तर जी पुस्तकामध्ये आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या प्रकारचे प्रश्नांची आपली तयारी हवी, म्हणजे पेपर कसाही आला तरी आपल्याला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा छोटीशी रिक्वेस्ट, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र कुणीही विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग क्रमांक 3 मधील जे पाठ आहेत, कविता आहेत, त्यांच्यावरचे प्रश्न पाहूयात। तर पहा, पाठ क्रमांक 14 आहे खजिना शोध। तर मी काय केलेलं आहे की पुस्तकामधले जे प्रश्न आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न लिहून काढलेले आहेत वहीमध्ये, म्हणजे या प्रश्नांचा तुम्हाला सराव झाला की परीक्षेमध्ये कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला लिहिता येईल, त्याचं उत्तर कसं लिहायचं हे तुम्हाला समजेल। तर पहा, एका वाक्यात उत्तरे लिहा। आता जेव्हा आपण पाठ वाचतो तेव्हा मुलांनी स्वतः प्रश्न तयार करायला शिकण्याची सवय लावून घ्या। तुम्ही वाचन केलं की त्या प्रत्येक परिच्छेदावर, त्या पॅसेजवर तुम्हाला प्रश्न स्वतः तयार करता आला पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्याची उत्तरं सुद्धा लिहिता येतात। तर असेच प्रश्न आज आपण पाहूयात की काल शाळेत कोणता खेळ झाला, कोणता? पहा, धड्याचं पहिलंच वाक्य आहे की कालचा दिवस फार मजेत गेला, काल शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला, म्हणजे कोणता खेळ झालेला आहे? खजिना शोधाचा खेळ झाला। खजिना शोध खेळात किती मुलांनी सहभाग घेतला? आता किती मुलांनी सहभाग घेतला हे कसं कळालं? पहा, इथे पुस्तकामध्ये आहे, आपण पाहूया। पहा, बाई म्हणाल्या 6 जणांचे 2 गट आणि 7 जणांचे 2 गट, म्हणजे 6 आणि 6 12, 7 आणि 7 14, 12 आणि 12 24, 25, 26 किती मुलांनी सहभाग घेतलेला आहे? 26। ते आपल्याला या गटाच्या संख्येवरून कळतं की किती मुलांनी सहभाग घेतला, 26 मुलांनी। खेळाचा नियम कोणता होता? खेळाचा कोणता नियम होता? पहा, खेळाचा कोणता नियम होता की जेव्हा चिठ्ठ्या वाचत असतात मुलं तेव्हा वाचलेली चिठ्ठी परत तिथेच ठेवायची, हा खेळाचा नियम होता। म्हणजे तो खजिना कुठे ठेवलेला आहे याच्यासाठी चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या, तर मुलांना चिठ्ठी सापडल्यावर पुन्हा चिठ्ठी वाचून त्याच ठिकाणी ठेवायची असा नियम होता। पुढे पहा, शाळेमागे कोणते झाड होते? शाळेमागे वडाचे झाड होते। बोरवाली आजी काय म्हणाली? बोरवाली आजी काय म्हणाली? बोरवाली आजी काय म्हणाली की शाळा सोडून तुमचं टोळकं कुठं चाललेलं आहे? त्यानंतर चिंगीच्या आजोबांचे नाव काय? चिंगीच्या आजोबांचे नाव काय? आबा। आबा म्हणजे चिंगीचे आजोबा। विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या कोठे कोठे शोधल्या ते क्रमाने लिहा। आता विजयी झालेल्या संघाने कुठे कुठे शोधल्या पहा। तर पहा, विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या कुठे कुठे शोधल्या, तर सुरुवातीला शाळेजवळची झुडपं, त्याच्यानंतर वडाचं झाड, त्याच्यानंतर वडाच्या झाडानंतर पुढे खिचडीच्या खोलीमध्ये, आणि खिचडीच्या खोलीतून पुन्हा काळू मामाच्या आंब्याकडे, या पद्धतीने मुलांनी खजिन्याचा शोध घेतलेला आहे। पुढे केंद्रप्रमुख बाईंना काय म्हणाले? बालचमू आज खुशीत दिसत आहे किंवा खुशीत दिसतोय। यानंतर खजिन्याच्या खाऊच्या डब्यात काय असेल असे तुम्हाला वाटते? त्यामध्ये काय असलेले तुम्हाला आवडेल? आता पाठामध्ये असं दिलेलं नाही, परंतु मुलांनी इथे स्वतः कल्पना करायची की खाऊच्या डब्यामध्ये काय असू शकेल। चॉकलेट असतील किंवा मुलांच्या आवडीचं काहीतरी त्याच्यामध्ये असू शकतं, आणि त्याच्यामध्ये काय असलेले तुम्हाला आवडेल, मग इथे तुम्ही तुमची आवड लिहायची असेल, तुम्हाला जो पदार्थ आवडत असेल आणि जो सगळ्यांनी मिळून खाता येईल अशा पदार्थाचं नाव तुम्ही इथे स्वतः लिहायचं आहे। यानंतर खजिना शोधाची गोष्ट कोण सांगत असेल, मुलगा की मुलगी? कशावरून? आता याचं उत्तर आपल्याला कसं समजेल? पहा, जेव्हा ही बोरवाली आजी म्हणती, आमचा संघ शाळेच्या गेट बाहेर आल्याबरोबर बोरवाली आजी मला म्हणाली, अगये शाळा सोडून कुठं चाललंय टोळकं? अगये म्हणजे हे कोणासाठी म्हणतात? मुलीसाठी म्हणतात। मुलगा असतं तर अरे म्हणाली असती आजी, पण अग म्हणाली म्हणजे गोष्ट सांगणारी कोण असेल?
मुलगी असेल आणि ते कशावरून हे सुद्धा आपल्याला समजलेलं आहे. पुढे पहा, या पाठामध्ये भरपूर असे समूहदर्शक शब्द आलेले आहेत आणि ग्रामरचा हा जो भाग आहे तो त्या इयत्तेमध्येच पक्का झाल्यावर मुलांना खूप सोपं जातं. तर हे काही जास्तीचे समूहदर्शक शब्द आहे पाठात आलेले सोडून. पाठामध्ये कोणकोणते आले पहा, टोळकं, झुंड, पलटण या पद्धतीचे किंवा चमू हा सुद्धा शब्द आलेला आहे, म्हणजे मुलांसाठी वापरलेला आहे तो. तर त्याच पद्धतीने फळांचा काय असतो, फळांचा घोस असतो किंवा घोड असतो. पक्ष्यांचा काय असतो, थवा, भाकरीची चवड, वाद्यांचा वृंद, पोत्यांची थप्पी, संत्र्यांचा ढीग, भाजीची जुडी किंवा गड्डी. पुस्तकांचा काय असतो, गठ्ठा असतो आणि पाठ्यपुस्तके असेल तर त्यांचा संच असतो. फुलांचा ताटवा, करवंदाची जाळी, फुलांचा गुच्छ सुद्धा असतो. फुलझाडांचा ताटवा असतो, फुलांचा गुच्छ असतो. करवंदाची जाळी, केळ्यांचा घड किंवा लोंगर, द्राक्षांचा घड, नोटांचे पुडके, माणसांचा जमाव, धान्याची काय असते, रास असते. तर जर तुम्ही मंथन परीक्षेला बसले असाल, परीक्षा होऊन गेलेली आहे, तर त्याच्यामध्ये हे सगळ्या शब्दसंपत्तीचा मुलांना अभ्यास आहे. म्हणूनच आपण या वेगवेगळ्या परीक्षा दिल्या पाहिजेत, म्हणजे आपलं भाषा ज्ञान जे आहे, शब्दसंपत्ती आहे ती चांगली होण्यासाठी मदत होते. आता पुढे पहा, समूहदर्शक शब्दांचा वाक्यात उपयोग करा. असा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की संघ म्हणजे काय, मग खेळाडूंचा संघ असतो. मग काय, कालच्या स्पर्धेमध्ये आमच्या संघाने खो-खोची स्पर्धा जिंकली किंवा आमच्या संघाने खो-खोची स्पर्धा जिंकली. जुडी, आजी भाजीची जुडी निवडत आहे. गुच्छ, पाहुण्यांना फुलांचा गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. थवा, आकाशात पक्ष्यांचा मोठा थवा चालला होता किंवा उडत होता. कळप, जंगलामध्ये हरणांचा कळप नजरेसमोरून पटकन गेला. या पद्धतीने कोणताही शब्द दिला तरी तुम्हाला स्वतः त्याचं वाक्य तयार करता येणं आणि ते वाक्य लिहिणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे लिखाणाचा सराव पाहिजे. आपलं जे मत आहे, आपले जे विचार आहेत ते व्यवस्थितपणे आपल्याला मांडता आले पाहिजेत. पुढे पहा, अजून याच्यावर कोणता प्रश्न तयार होऊ शकतो की तुमच्या आवडत्या खेळाचे तुमच्या शब्दात वर्णन करा. जसं या पाठामध्ये खजिना शोधाचा खेळ घेतलेला आहे, तसं तुम्हाला जोही खेळ आवडतो तर त्याचं नाव आणि नंतर मग त्या खेळाचे काही नियम असतील, त्या खेळामध्ये काय काय करतात हे तुम्हाला वर्णन करता आलं पाहिजे स्वतःच्या शब्दामध्ये. तर या पद्धतीने खजिना शोध या पाठावरचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आपण दुसरे प्रश्न घेऊयात आता पुढच्या पाठाचे. पहा, पुढे आहे कविता सुट्टीच्या दिवसात, कवी अनंत भावे. तर याच्यावर कसे प्रश्न आपल्याला तयार करता येतील. आता कविता मुलांची पाठ असते, त्यामुळे रिकाम्या जागी कोणताही शब्द भरायला आला तरीही मुलांना ते सहज जमून जातं. पण इथे उदाहरण म्हणून मी 2 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. पहा, इंद्रधनुच्या घसरगुंडीवर काय, खालीवर वर खाली व्हावे. मळक्या विटक्या वस्तूंवरती नवतेजाची चमके झगमग. या पद्धतीने कोणत्याही ओळी परीक्षेसाठी पुस्तकातल्या आल्या तरी तुम्हाला त्या कवितेतल्या लिहिता आल्या पाहिजे. याच्यासाठी कविता मधून अधून वर्गात म्हणत राहणं गरजेचं असतं. यानंतर एका वाक्यात उत्तरे. आता तुमच्या पुस्तकामध्ये याच्यावर 3च एका वाक्यात प्रश्न दिलेले आहेत, परंतु आपण प्रत्येक ओळीवर असा प्रश्न तयार करू शकतो. बाजारामध्ये बऱ्याच पब्लिकेशनचे स्वाध्याय पुस्तिका ज्या मिळतात त्याच्यामध्ये असे खूप सारे प्रश्न असतात आणि त्या स्वाध्याय पुस्तिका खूप छान असतात. उत्तर सोडवण्यासाठी जागा असते, त्यामुळे अवश्य तुम्ही एकदा त्या स्वाध्याय पुस्तिका घ्याव्या, म्हणजे तुमचा जास्तीत जास्त चांगला सराव होईल. याच पद्धतीचे प्रश्न त्याच्यामध्ये असतात. तर पहा, याच्यावर कसे प्रश्न आपल्याला सांगता येतील की कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते, कधी, सुट्टीच्या दिवसात. सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते, इंद्रधनुच्या घसरगुंडीवर म्हणजे इंद्रधनुष्याच्या. यानंतर सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे वाटते, सुट्टीच्या दिवसामध्ये काय वाटते, नेहमीचे जग सुद्धा अद्भुत वाटते. या ओळीत आहे पहा, सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग. उन्हातही अंगाला कोण बिलगतो, उन्हात अंगाला कोण बिलगतो, माळावरचा उन्हाळ वारा. यानंतर मळक्या वस्तूंवर कशाची झगमग चमकत आहे, तर मळक्या वस्तूंवर कशाची, नवतेजाची झगमग चमकत आहे. सुट्टीच्या दिवसात शरीरात काय उसळते, सुट्टीच्या दिवसामध्ये शरीरात प्रचंड शक्ती उसळते. पहा, सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत. मुलाला कोठे पोहावेसे वाटते, मुलाला कोठे पोहावेसे वाटते, वाटे पोहू साती सागर म्हणजे 7 सागरांमध्ये त्याला पोहावेसे वाटते. सुट्टीमध्ये कशाचे भान सुटते, तर सुट्टीमध्ये
काळाचे भान सुटते. यानंतर या कवितेचे कवी कोण आहेत, तर कवी आहेत अनंत भावे. कवितेच्या शेवट कवींचं नाव दिलेलं असतं. तुमच्या धड्यांचे लेखक आणि कवी तुमचे यांची नावं पाठ असली पाहिजेत. सुट्टीच्या दिवसात कोणते कालचक्र मोडून पडते, तर सुट्टीच्या दिवसामध्ये आठवड्या, महिना, वर्षाचे कालचक्र मोडून पडते. या कवितेचे कवी कोण आहेत, डबल झालेला आहे प्रश्न. आता पहा, समानार्थी शब्द लिहा. दिवसला काय म्हणतात, दिवसला दिन. मात्र दिवसचा दिन हा समानार्थी शब्द लिहिताना द ला पहिलीच वेलांटी द्यायची आहे. द ला जर दुसरी वेलांटी दिली तर त्याचा अर्थ गरीब असा होतो. आकाश, गगन, वास्तव्य किंवा राहणे. वाराला समानार्थी शब्द आहे अनिल. अनिल म्हणजे वारा आणि अनल लिहिलेलं असेल तर त्याचा अर्थ विस्तू असा होतो. तर वाऱ्याला पवन, अनल हे शब्द आहेत. यानंतर शक्ती, शक्तीला बल. यानंतर सागर, समुद्र. पर्वतला काय म्हणतात, यानंतर पर्वतसाठी समानार्थी शब्द आहे गिरी. पुढे पहा, खालील शब्दांपुढे कंसातील योग्य शब्द लिहा. खळखळणारे काय, खळखळणारे पाणी. फडफडणारे पंख, किलबिलणारे पक्षी आणि घोंघावणारा काय, वारा. तर हे जे काही शब्द आहेत ध्वनिदर्शक किंवा वेगळ्या अर्थाने नाददर्शक शब्द म्हणता येईल यांना, तर ते सुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजेत. पुढे पहा, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो. आता वाक्य वाचायचे आणि त्याच्यासाठी कवितेतली कोणती ओळ आलेली आहे ते लिहायचं आहे. याच्यासाठी तुमची कविता पाठ असली पाहिजे. आणि वर्गामध्ये जर तुम्ही नेहमी म्हणत असाल किंवा घरी सुद्धा तुम्ही म्हणत असाल तर हे प्रश्न तुम्हाला सहज जमून जातात. तर उन्हावर माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करतो, तर याच्यासाठी कोणता हे, उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा. यानंतर पुढचा प्रश्न पहा, समुद्रात पोहून जावे, उंच उंच पर्वत चढून जावे. याच्यासाठी कोणत्या ओळी आलेल्या आहेत पहा. वाटे पोहू साती सागर, गगनचुंबी ओलांडू पर्वत. गगनचुंबी म्हणजे खूप उंच. सुट्टीच्या दिवसात वेळ कसा गेला हे लक्षात न येणे. सुट्टे भान काळाचे सगळे, सुट्टीमध्ये कसे काय ते म्हणजे वेळ कसा गेला हे समजत नाही. तर या पद्धतीने कोणत्याही ओळींचा अर्थ दिला तर त्याच्यावरून कवितेतील ओळी तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. यानंतर तुमच्या आवडत्या खेळाविषयी 10 ओळी माहिती लिहा. तर तुम्हाला जोही खेळ आवडत असेल, मैदानी असेल किंवा बैठा खेळ असेल तर त्याच्याविषयी तो खेळ कसा खेळला जातो, त्याचे नियम काय, तुम्ही कुठे कुठे खेळता आणि तुम्ही तो खेळ कधी आणि कोणासोबत खेळता याची माहिती तुम्हाला व्यवस्थित वाक्यांमध्ये लिहिता आली पाहिजे. यानंतर पुढे पहा, खालील चौकोनात लपलेली मैदानी खेळांची नावे ओळखावं लिहा. कधी कधी मैदानी येईल किंवा बैठे खेळ असं सुद्धा तुम्हाला येईल. तर तुम्हाला खेळांची नावं शोधायची आहेत आणि त्याला या पद्धतीने सर्कल तुम्ही केलं तरी चालणार आहे किंवा लिहून काढायचे आहेत. तर पहा, खो खो, यानंतर लंगडी, फुटबॉल, त्यानंतर क्रिकेट. तर या पद्धतीने जर कोड्यासारखं तुम्हाला दिलं असेल तर तुम्हाला ती नावं शोधून लिहिता आली पाहिजेत. यानंतर पहा, पुढचा पाठ आहे सण आनंदाचा क्षण. तर दिवाळीच्या सणाचं चित्रण करणारं असं चित्र इथे दिसत आहे. तर याच्यावर आधारित कोणते प्रश्न आपल्याला येऊ शकतात. तुम्हाला तिथे कोणतंही चित्र दिलं जातं आणि मग त्याचं वर्णन करायला सांगितलं जातं किंवा चित्र पाहून प्रश्नांची उत्तरे लिहायला सांगितलं जातं. बऱ्याच वेळा वर्णनावरच आधारित प्रश्न असतो. तर चित्र पाहिल्यानंतर तुम्ही प्रत्येक चित्रामध्ये काय दिसते त्याच्यावर स्वतः प्रश्न तयार करायचा आहे. म्हणजे त्याचं जे उत्तर असेल, उत्तराचं जे वाक्य असेल त्या वाक्यांचं मिळून तुमचं ते चित्राचं वर्णन तयार होणार आहे. जसं आता आपण पाहूया याच्यावर आपल्याला काय काय विचारता येईल. सुरुवातीला याच्यामध्ये जो स्वाध्याय दिलाय तो पहा. तुमच्या घरी कोणकोणते सण साजरे करतात, तुम्हाला कोणता सण जास्त आवडतो त्याचे वर्णन करा. तर आपल्या घरी कोणकोणते सण साजरे करतात, दसरा असेल, दिवाळी असेल, गणपती असेल, यानंतर इतर सण आपले होळी असेल, रंगपंचमी असेल, त्याच्यातील कोणते सगळ्या सणांची नावं लिहायची. तुम्हाला कोणता सण जास्त आवडतो ते लिहायचे. मुलांना बरेच करून दिवाळी हा सण जास्त आवडत असतो कारण त्यांना फटाके वाजवायला आवडतात. मग दिवाळीच्या सणाचं वर्णन सुद्धा
तुम्ही लिहायचं आहे की दिवाळीच्या सणामध्ये काय असतं, घरामध्ये काय काय असतं, कोण काय करतं, आई खाऊसाठी काय बनवते, असं प्रत्येक वाक्य तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. आता वर्णनासाठी त्यांनी प्रश्न दिले. पहा, सणाचे नाव काय? तर माझा आवडता सण दिवाळी आहे. यावर्षी तो कोणत्या महिन्यात आहे? मग यावर्षी तो कार्तिक महिन्यात आहे. या सणाची तयारी घरात कशी करतात? हे प्रश्न तुम्हाला वर्णनासाठी मदत म्हणून दिलेले आहेत. यानंतर वर्गमित्रांकडून त्यांच्या घरी साजऱ्या केलेल्या सणाचे रीतिरिवाज माहीत करून घ्या. आता आपल्या वर्गामध्ये वेगवेगळे सण साजरे करणारे वेगवेगळ्या जाती धर्मांचे विद्यार्थी असतात. तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या सणाविषयी इथे माहिती मिळवायची आहे असा तुम्हाला प्रश्न इथे आहे. ईद, नाताळ असे विविध सण कसे साजरे करतात याची माहिती मिळवा आणि ती सुद्धा वहीमध्ये लिहा. तर याच्यासाठी जे लोक ते सण साजरे करतात किंवा जे विद्यार्थी ते सण साजरे करतात तर त्यांना विचारून तुम्ही हे लिहू शकता. पुढे पहा, आता ते स्वाध्यायाखालचे प्रश्न सोडून आपल्याला अशा पद्धतीने कोणताही सण मध्ये दिला जाईल आणि शब्दकोडे पूर्ण करण्यासाठी असेल तर या दिवाळी निमित्त आपण काय लिहू शकतो? पणती. त्याच्याचप्रमाणे आकाशकंदील लिहू शकतो. आधी दिवाळी सणाशी संबंधित इथे नावे तुम्हाला लिहायची आहेत. यानंतर पहा, पुढील वस्तू पदार्थ कोणत्या सणाशी संबंधित आहे ते लिहायचं आहे. आता कडुनिंब आणि गाठी कोणत्या सणाची संबंधित आहेत? गुढीपाडवा, कवट, महाशिवरात्री, लाकूड आणि पोळी, लाकूड जाळण्यासाठी, पोळी खाण्यासाठी. मग होळी, शिरखुर्मा केव्हा बनवतात? ईदसाठी बनवतात. आपट्याची पाने दसऱ्याला, मडकी आणि लाह्या कधी? दहीहंडीला लागतात. रंगपंचमीला, राखी पौर्णिमेला, रक्षाबंधनला. यानंतर लाडू, करंजी दिवाळीमध्ये, दुर्वा आणि मोदक कधी? गणेश चतुर्थीला लागतात. तर या पद्धतीने वेगवेगळं म्हणजे सणाचं जर दिलं असेल तर कोणतेही सणाविषयी तुम्हाला कोणताही प्रश्न आला तरी तो लिहिता आला पाहिजे. पुढे पहा, पुढील तक्ता पूर्ण करा. तर सणाचे नाव दिलेले आहे आणि मराठी महिना. तर कोणता सण कोणत्या महिन्यात येतो हे तुम्हाला लिहायचंय. जसं गुढीपाडवा कधी येतो? चैत्र महिन्यामध्ये येतो. गुरुपौर्णिमा कधी येते? यानंतर होळी कधी येते? दसरा कधी येतो? तर इथे मराठी महिन्यांची नावं तुम्हाला लिहायची आहे. जसं की दिवाळी कार्तिक मध्ये येते. यानंतर गणेश चतुर्थी कधी येते? भाद्रपद मध्ये असते. पुढे पहा, रिकाम्या जागी योग्य सर्वनाम वापरा. तर सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी येणारा शब्द. पहा, सीमा रमेशला म्हणाली, टिंब सहलीला जाऊया का? मग काय, सीमा रमेशला काय म्हणाली? आपण सहलीला जाऊया का? योग्य ते सर्वनाम वाक्याचं क्रियापद पाहून तुम्ही ओळखायचं आहे. मुले मैदानावर जमली, टिंब आनंदाने खेळू लागली. ती आनंदाने खेळू लागली. सोनू हुशार आहे, टिंब छान गाणे गाते. सोनू हुशार आहे, ती छान गाणे गाते आहे म्हणून ती आले. रमा बाबांना म्हणाली, टिंब मला छान बाहुली आणा. बाबांना म्हणजे मग आदराने. मग काय, तुम्ही मला छान बाहुली आणा. पुढची कविता आहे कविता नंबर 17, रानपाखरा. तर याच्यावरती स्वाध्यायामध्ये जे प्रश्न आहेत आपण ते पाहूया. तर सुरुवातीला एका वाक्यातील उत्तरे पाहूया. कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावते? रानपाखराला. रानपाखराचे डोळे कसे आहेत? सतेज आहेत. रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला कोणता प्रश्न पडला आहे? त्या कवितेच्या ओळी वाचल्या की आपल्या लक्षात येईल की चिमुकला देह बघून कोणता प्रश्न पडलाय. पहा, पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा साणूला, अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला? म्हणजे तुझा देह इतका छोटा आहे तरी तुला या अफाट आभाळातून कसं काय उडता येतं असा प्रश्न पडला आहे. सूर्य डोंगर चढून कधी वर येतो? रात्र संपल्यानंतर. कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर कोठे जायचे आहे? तर रानपाखराबरोबर त्याच्या घरी जायचे आहे. कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे? तर कोण येणार आहे? रानपाखराची माय म्हणजे आई आणि सूर्य सुद्धा भेटायला येणार आहे. कवितेतल्या मुलीला मजा केव्हा येईल? एकदा जरी त्याच्या घरी जाऊन आलं रानपाखराच्या तरी तिला मजा येईल असे तिला वाटते. आता कवितेच्या ओळीत शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. म्हणजे यमक जुळणारे शब्द. जसं घरा, रानपाखरा, त्यावरी, सानूला, भास्कर. तर यावर जुळणारे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. 2 शेवटचे शब्द सारखे असतात. जसं त्यावरी, गोजिरी. यानंतर सानूला, तुला, भास्कर, सुस्वर. याला यमक जुळणारा इंग्लिशमध्येच त्याला आपण रायमिंग वर्ड्स असं म्हणतो. तर हे सोपं आहे.
यानंतर खालील गोष्टींचे वर्णन करणारे कवितेतील शब्द लिहा. शरीर, निळसर, मग डोळे, पाय, पंख, देह, आभाळ आणि गाणे. पहा आता डोळे कसे आहेत. डोळे सतेज, डोळे सतेज. यानंतर पंख कसे आहेत. पाय चिमुकले, पंख चिमुकले. देह कसा साणूला. यानंतर आभाळ कसे अफाट. तर या पद्धतीने हे वर्णन करणारे शब्द जर तुमची कविता पाठ असेल तर तुम्हाला ते सहज जमणार आहेत. तर अजून याच्यावर कशा प्रकारे प्रश्न आपण तयार करू शकतो पहा. जसं समानार्थी शब्द लिहा. मग पाखरू, पाखरूला काय. पक्षी सुद्धा म्हणता येईल. घर, सदन, आले, गाणे, गीत, मित्र, सखा, दोस्त. पाय, पायला पद म्हणतात. देह म्हणजे शरीर, तनू, काया. डोळे, नयन, अक्ष. पंख, पंख, पर. रात्र, रजनी, निशा, सूर्य, भास्कर, अरुण. आता चमचम या शब्दासारखे आणखी शब्द लिहा. आता चमचम सारखे कवितेमध्ये चमचम सारखेच तोच शब्द रिपीट होणारे, जसं की छुम छुम होऊ शकतं, छमछम होऊ शकतं, टपटप होऊ शकतं, या पद्धतीने. यानंतर पुढील शब्दांपासून वाक्य तयार करा. रानपाखरू. आमच्या घरी शेजारी झाडावर एक छान रानपाखरू येते. डोळे. आईला पाहिल्यावर माझे डोळे भरून आले. डोंगर. डोंगराच्या आडून सूर्य उगवतो. सूर्य. सूर्य उगवल्यावर त्याचा रंग केशरी असतो. गाणे. पाखरे छान गाणी गातात. पंख. पावसात आपले पंख पसरून पक्षाने आकाशात झेप घेतली. सूर्य. आता सूर्य दोनदा झाले. यानंतर पुढील शब्दांपासून शब्द डोंगर तयार करा. आता शब्द डोंगर तुम्ही शिकलेला आहात. घर, मग घरापासून शब्द माझे घर, माझे छान घर. या पद्धतीने शब्द डोंगर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. आता पहा अजून काय सांगू शकतो आपण. वारा या शब्दाशी संबंधित शब्द वाचा आणि वाक्य तयार करा. वाऱ्याशी संबंधित शब्द इथे दिलेले आहेत. जोरदार, की पावसाच्या अगोदर जोरदार वारा वाहतो. गिरक्या. मग गिरक्या काय. जोरदार वाऱ्यामुळे पाल्यापाचोळा वादळात गिरक्या घेत होता. यानंतर मंद मंद. दुपारच्या वेळी मंद मंद वारा वाहतो. थंडगार. नदीच्या शेजारून थंडगार वारा वाहत आहे. सोसाट्याचा. मग सोसाट्याच्या पुन्हा आपण म्हणू शकतो की पावसाळ्याच्या अगोदर सोसाट्याचा वारा वाहतो. तर हे शब्द वापरून किंवा या प्रकारचे वेगवेगळे शब्द वापरून तुम्हाला स्वतःचं वाक्य तयार करता आलं पाहिजे. यानंतर पुढचा पाठ आहे मजेशीर होड्या. तर त्याच्यामध्ये पुढचा पाठ आहे मजेशीर होड्या. तर त्याच्यामधले एका वाक्यातले प्रश्न सुरुवातीला पाहूया. जंगलात कोण राहत होते. कोण राहत होते. जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते. ठेंगू कसे होते. ठेंगू अगदी छोटेसे अंगठ्या एवढेच होते. ठेंगूंची नावे काय होती. ठेंगूंची नावे चंदू, टिनू, चंपू अशी काहींची नावे होती. ठेंगूंना जागा का सोडावी लागली. कारण जंगलाची सगळी जागा कुणीतरी विकत घेतली आणि तिथं घर बांधायचं ठरलं म्हणून. यानंतर पुढील प्राणी कोठे गेले. चिमण्या, ससे, उंदीर. तर पहा चिमण्या कुठे गेल्या. दुसऱ्या जंगलात गेल्या. ससे थोड्या दूरच्या डोंगरावर गेले आणि उंदीर घर बांधून होईपर्यंत तिथे लपून राहायचं असं त्यांना ठरलं. कारण त्यांना माहित होतं की कामगारांच्या घरामध्ये खायला मिळणार आहे त्यांना असं. यानंतर ठेंगूच्या नेत्यांनी ठेंगूला काय सांगितले. ठेंगूच्या नेत्यांनी काय सांगितलं की आपण आपल्या नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रानामध्ये जाऊन राहू असं सांगितलं. पुढे पहा ठेंगूंना चालताना कोणती अडचण आली. कोणती अडचण आली. नदी ओलांडण्यासाठी त्यांना अडचण आली. कारण ते कसे होते. आकाराने छोटे होते. पुढचे प्रश्न पाहूयात. ठेंगूंनी आपली अडचण कोणाला सांगितली. ठेंगूंनी आपली अडचण सशाला सांगितली. मग ससा ठेंगूंना काय म्हणाला. ससा काय म्हणाला की इथे एक खूप चांगला दयाळू मुलगा आहे बंडू नावाचा. तो त्या घरात राहतो आणि तो तुम्हाला मदत करेल. बंडू कसा होता. बंडू कसा होता. बंडू हुशार होता. ठेंगू खिडकीच्या पट्टीवर कसे पोहोचले. तर खिडकीला ठेंगू खिडकीच्या पट्टीवर कसे पोहोचले. तर कसे पोहोचले. घराच्या बाहेर सायलीचा जो वेल होता त्याच्यावर चढून खिडकीच्या पट्टीवर ते पोहोचले. बंडू का थक्क झाला. बंडू का थक्क झाला. कारण ठेंगूला खिडकीत पाहून बंडू थक्क झाला. मग बंडूने ठेंगूंना कशाच्या होड्या बनवून दिल्या. अक्रोडच्या टरफलाच्या होड्या बनवून दिल्या. बंडूने
बंडूने 12 होड्या का तयार केल्या? ठेंगू तर 11च होते, मग त्याने 12 होड्या का तयार केल्या? तर एक होडी दुसऱ्या होडीला तो बांधणार होता आणि त्याच्यामध्ये त्यांचं सामान ठेवणार होता, म्हणजे त्यांना सामान नेता येईल. पुढे पहा आता रिकाम्या जागी. ससे थोड्या दूरच्या डोंगरावर गेले. इथे एक खूप चांगला दयाळू मुलगा आहे. या नदी पलीकडच्या कोणत्या रानामध्ये? इच्छापूर्ती रानात जायचे आम्हाला. टिंबटिंब होड्या तयार केल्या तर भिजून बुडतील कागदाच्या होड्या. त्याने स्वयंपाकघरातून 6 मोठे काय आणले? अक्रोड आणले. पुढे पहा, दिलेल्या अक्षराने सुरू होणाऱ्या समानार्थी शब्द लिहायचा आहे. ठेंगू. ठेंगू म्हणजे काय? लहान. लचांड म्हणजे काय? संकट. नदी सरिता. उंदीर मूषक. रस्ता सडक. सडक. जंगल कानन. कानन अरण्य. विपिन काहीही चालेल. यानंतर लिंग ओळखा. आता लिंग तो म्हटलं की पुल्लिंग, ती म्हटलं की स्त्रीलिंग आणि ते म्हटलं तर नपुसकलिंग. ते जंगल नपुसकलिंग. तो ससा पुल्लिंग. ती नदी स्त्रीलिंग. तो नेता पुल्लिंग. ती खिडकी स्त्रीलिंग. तो बिछाणा पुल्लिंग. ते घर नपुसकलिंग. तो कागद पुल्लिंग. ती सायली स्त्रीलिंग. तो बंडू पुल्लिंग. ती टाचणी स्त्रीलिंग आणि ती होडी स्त्रीलिंग. याप्रमाणे प्रत्येक शब्दाला ती तो असं लावून तुम्ही याचं लिंग सहज ओळखू शकता. यानंतर अजून कसा प्रश्न येऊ शकतो? तुम्ही केलेल्या एखाद्या चांगल्या कामाचा अनुभव लिहा. मग तुम्ही जशी बंडूने ठेंगूंना मदत केली त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही छान काम केलं असेल, कोणाला मदत केली असेल, तर त्याचा अनुभव तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा आहे 7-8 ओळींमध्ये. यानंतर योग्य शब्द जोडून नवीन शब्द तयार करा. दान, मग अन्नदान, नेत्रदान, कन्यादान, भूदान या पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाने शब्द तयार करायचे आहेत. आता पुढे कविता आहे. सुगी. तर थंडीमुळे कोणाला काय झाले ते लिहा. रानातली बोरं काय? रानातल्या बोरीला थंडी वाजून आली. वळणावरचे झाड काय? वरणावरचे झाड थर कापू लागले. चिंचेचे झाड काय? चिंचेचे झाड काकडून वाकडे झाले. हरभऱ्याची पाने काय? हरभऱ्याची. पुढचा प्रश्न पहा. जाळीतून कोण डोकावते? तर जाळीतून गाभुळलेले आकडे डोकावतात. थंडी आल्यावर काय पेटवतात? थंडी आल्यावर आकटी म्हणजे शेकोटी पेटवतात. शेकता शेकता तोंडात काय टाकावे? शेकता शेकता ओल्या शेंगा तोंडात टाकाव्या. पुढे सुगी या कवितेमध्ये कोणकोणती फळझाडे आली आहेत त्यापैकी एका फळझाडाचा उपयोग लिहा. मग कवितेमध्ये आपल्याला माहिती आहे बोरं, यानंतर पेरू, यानंतर चिंच या झाडांचं वर्णन आलेलं आहे आणि त्यापैकी एका फळझाडाचा उपयोग तुम्ही लिहायचा आहे. यानंतर फळांची नावे ओळखून लिहा. इथे अक्षरांचा क्रम उलटसुलट केलेला आहे. पहा. डाळिंब, कलिंगड, फणस, सफरचंद, चिंच, अंजीर. तर या पद्धतीने उलटसुलट क्रम दिला असेल तर योग्य शब्द तुम्हाला तयार करता आला पाहिजे. यानंतर पुढील फळांचे योग्य गटात वर्गीकरण करा. मग फळांची नावं आहेत कंसात. इकडे एक बी असलेले, इकडे अनेक बिया असलेले. मग पेरू अनेक बिया असलेले, मग ती या बाजूला लिहायचे. बोरं एक बी असलेले, मग ते या बाजूला लिहायचे. या पद्धतीने एक बिया अनेक बियांची फळं तुम्हाला वर्गीकरण करता आलं पाहिजे. आता पुढील बिया कोणत्या फळात असतात ते लिहा. बियांना नाव आहे. जशी फळांना नाव आहे तसं प्रत्येक फळामधल्या बीला काही विशिष्ट नाव आहे. जसं कोय कशात असते? आंब्यामध्ये. चिंचोका चिंचेमध्ये. आठळी कुठे असते? फणसाची आठळी असते. त्यानंतर वचन बदला, म्हणजे एक वचन असेल तर अनेक वचन करायचं. रान राणे, काटा काटे, बोरचं बोरच राहील, बोरं बोरे, झाड झाडे, पेरू पेरूच राहील, हरभरा हरभरे, पोपट पोपट, गाणे गाणी, चिंच चिंचा, जाळी जाळ्या, आकडा आकडे, शेंग शेंगा. या पद्धतीने एक वचन अनेक वचन तुम्हाला करता आलं पाहिजे. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आता थर कापणे म्हणजे घाबरणे. समोर भला मोठा साप पाहून माझ्या अंगाचा थरकाप उडाला. काकडणे थंडीने गारटणे. खूप थंडी पडल्यामुळे सगळेजण काकडत होते. डोकावणे म्हणजे डोकून पाहणे. कोण आला आहे हे दरवाजाच्या आडून मी हळूच डोकावून पाहिलं. लगडणे म्हणजे लटकणे किंवा लोंबणे. द्राक्षाच्या वेलीला छान द्राक्षांचे घड लगडले होते, असं सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता. किंवा झाड फळांनी पूर्ण लगडलं होतं.
यानंतर झाडे लावा झाडे जगवा यासारखी घोषवाक्य लिहा. मग आपण काय लिहू शकतो? पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा, किंवा प्लास्टिकचा वापर टाळा, पृथ्वीचे संरक्षक बना, असे आपण घोषवाक्य लिहू शकतो. पाणी. यानंतर पुढचा पाठ आहे एक भारतीय संशोधक. एका वाक्यात उत्तरे पहिल्यांदा आपण पाहूया. शंकरने दुकानदाराशी हुज्जत का घातली? कारण दुकानदाराने खोटेपणा करून त्यांना कमी साखर दिली म्हणून. डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म केव्हा व कोठे झाला? केव्हा झाला? 29 एप्रिल 1867 रोजी मुंबई येथे झाला. इंग्लंडमधील कारखानदारांनी डॉक्टर भिसे यांना कोणती विनंती केली? स्वयंचलित तोफ तयार करण्याची विनंती केली. कारण इंग्लंडच्या आफ्रिकेशी तेव्हा युद्ध सुरू झालं होतं. डॉक्टर भिसे यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी कोणते उपकरण बनवले? तर कोणते बनवले? दगडी कोळशापासून गॅस शुद्ध करण्याचे उपकरण त्यांनी बनवले. डॉक्टर भिसे यांनी किती शोध लावले? 200 शोध लावले. यानंतर वजन काट्याचा उपयोग तुम्ही कोठे आणि कशासाठी करताना पाहिला आहे? आता तुम्हाला लिहिता येईल. आपण किराणा सामानाच्या दुकानामध्ये, यानंतर धान्याच्या दुकानामध्ये, अजून कुठे फळवाल्यांकडे, भाजीवाल्यांकडे, या पद्धतीने वजन काटा तुम्ही कुठे पाहिला आणि त्याचा उपयोग कशासाठी केला जातो ते तुम्ही लिहायचं आहे. जसं बाकीचं आहे तसंच दवाखान्यामध्ये सुद्धा वजन काटा असतो, त्याच्यावर आपण वजन करतो, पेशंटचं वजन केलं जातं. यानंतर समानार्थी शब्द आहेत. आश्चर्य म्हणजे अचंबा, नवल, लकब म्हणजे सवय, युद्ध म्हणजे समर. यानंतर विरुद्धार्थी शब्द पहा. सोय, गैरसोय, लांब, जवळ. यानंतर जन्म, मृत्यू. पुढे शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे. आठवड्याने प्रसिद्ध होणारे काय असते? साप्ताहिक, कारण आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. 15 दिवसाने प्रसिद्ध होणारे पाक्षिक, महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक, आणि वर्षाने प्रसिद्ध होणारे काय म्हणतात? त्याला वार्षिक असं म्हणतात. यानंतर वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हुज्जत घालणे म्हणजे वाद घालणे. मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत तर मुले बऱ्याच वेळा घरातल्या मोठ्या माणसांशी हुज्जत घालतात. मनाला लागणे म्हणजे वाईट वाटणे. बाबा मला ओरडल्यावर त्यांचे शब्द माझ्या मनाला लागले. रवाना करणे, पाठवून देणे. शिवाजी महाराजांनी शत्रूशी लढण्यासाठी आपले काही सैन्य रवाना केले. आता या पद्धतीने आपण पाठावर आलेले स्वाध्यायामधले प्रश्न आणि इतरचे सुद्धा जादाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. यांचा जर तुम्ही चांगला सराव केला तर परीक्षेमध्ये तुम्हाला कसाही प्रश्न आला तरी त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. आज आपण भाग 3 मधील पाठ आणि कवितांवरचे प्रश्न पाहिलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 4 मधील पाठांचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत. तर हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला येणाऱ्या चाचणी परीक्षा 2 साठी खूप उपयोगाचा ठरेल. अजून एक आहे की तुम्हाला बऱ्याच वेळा चित्र दिलेलं जातं आणि चित्रामध्ये काय काय दिसतं ते तुम्हाला वाक्यामध्ये लिहायचं असतं. तर तुम्ही प्रश्न विचारा की हे चित्र कशाचे आहे आणि मग त्या प्रश्नांची उत्तर म्हणजे तुम्ही स्वतः प्रश्न तयार करा आणि स्वतः त्याचं उत्तर लिहा. तेव्हा तुमचं ते चित्रवर्णन अगदी योग्य होणार आहे आणि हे तुम्ही स्वतः जेव्हा लिहाल तेव्हाच मग तुमची कल्पनाशक्ती सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे आपल्या पाठ्यपुस्तकामधली जी चित्र आहेत त्यांच्यावर प्रश्न तयार करा. आणि आता समजा हे चित्र आहे तर इथे तुम्ही काल्पनिक संवाद सुद्धा त्यांचा लिहू शकता की आजोबा काय म्हणत आहेत. समजा पोस्टामध्ये काहीतरी त्या मुलाला टाकण्यासाठी सांगत आहेत तर असा काल्पनिक संवाद सुद्धा तुम्ही लिहू शकता. चित्र पाहून वर्णन करता येणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये आपण भाग 4 मधील प्रश्नोत्तर त्यांची उजळणी पाहणार आहोत.